अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, ह्या आजची जी खबर तुम्हाला मी अ, ऐकवत आहे ते आयडियल फाउंडेशन ह्याचा जो एज्युकेशनल एक शोबो आहे कोकण टॅलेंट फॉर्म ह्याच्या माथेहत चिपळूणला जी कल तलबा व तालिबात यातला एक मुकाबला राईस झाली होती. त्यातनं जी इनामात आहे ती खबर आम्ही दिले होते हो. पण त्यापैकी एक मुकाबलो तक्रीरी मुकाबलो असो होतो ज्याचा मौजू होतो अवकाफ. माशाल्लाह, आपल्या तलबा आणि तालिबातनी अवकाफ ह्या मुद्द्यावर जर आपल्या खयालाचं इजहार केले ना, तर आपल्याला झंझोळण्यासाठी आहात. अवकाफ काय आहे, अवकाफची जिम्मेदारी काय आहे आणि आज अवकाफवर जे हालात आहात ती आपलं अवकाफ वाचवण्यासाठी बचवण्यासाठी आपलं काय अकदामात असलं पाहिजे. कोकणी टॅलेंट फॉर्म हमेशा ह्या मौजूवर तलबा व तालिबातला तक्रीरी मुकाबल्याच्या जरिये हे मौजू देत असतं. ह्याच्या अगोदर CNRवर आणि त्याच्या बाद जी AI इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर आपण ह्या चॅनलच्या मार्फत 2 वर्षा अगोदर बघलावंच असाल. पण आजचो इतको हसास मौजू जो होतो तो तलबा व तालिबातनी इतक्या बेहतरीन अंदाजशी पेश केले की वाकई आपल्याला वाटल्या पाहिजे. आणि सगळ्यात अहम आणि मोठी बात जी आयडियल फाउंडेशनची की आपल्या येणाऱ्या नसलला पण ह्या चीजशी कशी मुतारिफ करते. का की ही जी आपली नस्ल जी आहे येणारी तीच येणाऱ्या दिवसात ह्या आपल्या ह्याची मुहाफिज आणि अमीन होऊ शकते. ह्यावर तर चंद मोअज़्ज़िज़ हस्त्या हाजीर होतं. समी सर, RD खतीब सर खुसूसी तौरवर आणि तलबा व तालिबातची कसीर तादाद मौजूद होती. जसं की आम्ही तुम्हाला सांगलाव की ह्यातला तकरीबन 20 आपल्या जिल्हा सत्तेवर हायस्कूल्स आणि कॉलेजेसनी यातला भाग घेतले होते. 260 तलबा व तालिबात होती. मुजाहिद सर आणि ह्या प्रोग्रामच्या ह्यातल्यान ह्याची जी निजामत केली ती आपले अखलाक नागोटणे आणि कमाल मांडलेकर साहेब. वाकई आपल्या तलबा व तालिबातनी ज्या आपल्यास म्हणजे फनचो मुजाहिरो केलो तो पण काबिले तारीफ होतो आणि ज्या मौजूवर आपल्या तलबा व तालिबातनी खयालाचो इजहार केले तो पण आपल्यासाठी खरोखर एक रहनुमाई होती. का की आपल्या कोकणातला मग कमी लोकांना माहिती आहे की अवकाफ काय आहे आणि त्याची निगेदाश कशी केली पाहिजे, त्याला सांभाळलं कसं पाहिजे आणि आज अवकाफवर हमलो काय होते त्या चीजवर आपल्या सगळ्याचं लक्ष वेधून घेतले. आणि ह्या आपल्या तलबा व तालिबातनी तुम्ही बघा की वाकई तुम्ही पण आश्चर्य कराल की ह्यो तलबा व तालिबातचो तुम्ही खयालातचो जो इजहार आहे बघा पेश आहे. गौरी वगैरह कह दूं। आज मैं जिस मौजूद पर आप हजरात के सामने हाजिर हूँ वो सिर्फ एक कानूनी मसला नहीं, एक जिद हकीकत, एक कौमी जिम्मेदारी और हमारी सारी गफलत का आईना है। मेरा मौजू है गफल और हमारी कोताही। उठ जाए मुसलमान वक्त तेरा है, उठ जाए मुसलमान वक्त तेरा है, तेरे बुजुर्गों की विरासत का सहारा है। अगर तू सो गया तो मिट जाएगी पहचान तेरी, ये वक्त नहीं
हमारे अकादमी ने बरसली में जो वफीला कायम किए वो हमारे मदारिस मसाजिद खानकाएं यतीम खाने और इदारों की बुनियाद है। अंग्रेजों के जमाने से वफीला मुरतब होते रहे। 1913 को मुस्लिम राइट फिर 1954 1995 2013 और 2025 की तहरीकात इनका मकसद बज़ाहिर वक्त का दाऊद और बेहतर इंतजाम था, मगर हकीकत यह है कि वक्त गुजरने के साथ साथ हुकूमत की मदाखलत और कवानीन की पेचीदगियों ने इस मुकद्दस इदारे को कमजोर कर दिया और मुसलमानों के दिलों में इज़्तिराब पैदा कर दिया। तर नाजरीन, ह्यो होतो कोकणी टॅलेंट फॉर्मच्या जरिये आपल्या तलबा तालिबातचो ह्यो इजहार खयाल. नेक्स्ट एपिसोडला आम्ही घेऊन येत आहोत पोराची जी बहस आहे रिअल लाईफ आणि रील लाईफ. आपण पुढच्या ह्यातल्यानं आपण बघाल तेव्हा बघत राहा आपलो कोकणी न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन बात खबरच्या संघात. अल्लाह हाफिज.